नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 38व समरथायिक अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 7 ते 9. भाग आपला चाललाय 228वा. प्रथम आपण 7वा दोहा ऐकूयात. झल बावै दाहिनै झलहि माहि व्यवहार, आगे पिछाई झालमई राकै सिरजनहार. झल बावै दाहिनै झलहि माहि व्यवहार, आगे पिछाई झालमई राकै सिरजनहार. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मायेची आग डाव्या आणि उजव्या बाजूला लागलेली आहे. सर्व संसार मायेच्या अग्नीत जळत आहे. मागे पुढेही ह्या अग्नीच्या ज्वाळा आहेतच. रक्षण करता केवळ एक ईश्वरच आहे. संसार हा माया निर्मित आहे. कनक कामिनीचं आकर्षण निर्माण करून माया मनुष्याला आपल्या पाशात गोवते. तिने आप चहूबाजूंना वणवा पेटवलेला आहे. सुखाच्या आशेने मनुष्य या वणव्यात होरपळून जात आहे, परंतु त्याला सुखप्राप्ती काही होत नाही. मायेचे अग्निस्वरूपात वर्णन कबीरांनी अनेक ठिकाणी केलेलं आहे. हा मायेचा वणवा सर्वांना जाळतोय. एकटा भगवंत त्यातून मनुष्याचं रक्षण करत असतो. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. आग लागली सभोवती अन मायाग्रस्त संसार, परमात्मा तो एकच आहे त्यातून राखणार. आग लागली सभोवती अन मायाग्रस्त संसार, परमात्मा तो एकच आहे त्यातून राखणार. पुढचा 8वा दोहा ऐकूयात. साई मेरा बाणिया सहज करे व्यापार, बिन डांडी बिन पालड़े तोले सब संसार. साई मेरा बाणिया सहज करे व्यापार, बिन डांडी बिन पालड़े तोले सब संसार. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. बाणिया, बाणिया म्हणजे वाणी. व्यापार, व्यापार म्हणजे व्यापार. पालडे, पालडे म्हणजे तराजू. दोह्याचा अर्थ ऐकूयात. माझा स्वामी वाणी आहे. तो सहजपणे व्यापार करतो. तराजू शिवाय तो सर्व संसारही तोलतो. कबीरांनी इथे भगवंताला व्यापाऱ्याच्या रूपात प्रस्तुत केलेला आहे. जेवढं धन देऊ तेवढ्या किमतीचा माल व्यापारी तराजूनी तोलतो. भगवंत सुद्धा त्या व्यापारासारखेच आहेत. जेवढं प्रेम भक्ती आपण भगवंताला देऊ तितकंच प्रेम तो आपल्याला देतो. आणि त्याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की त्याला व्यापारासारखा हातात तराजू घ्यावा लागत नाही. तो तराजूनी वजन न करताच तेवढं प्रेम तो आपल्या पदरात टाकतो. जितकी भक्ती तितकी प्राप्ती, हा भक्तिशास्त्रातील सिद्धांतच कबीरांनी इथे व्यापाऱ्याच्या उदाहरणाने स्पष्ट केलेला आहे. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. व्यापारी तो ईश्वर माझा करे तसे व्यापार, विना तराजू तोलतसे तो सर्वच हा संसार. व्यापारी तो ईश्वर माझा करे तसे व्यापार, विना तराजू तोलतसे तो सर्वच हा संसार. पुढचा दोहा ऐकूयात 9वा. कबीर वार्या नाव परी किया राहिलो,
जिसहि चलावै पंथ तू तिसहि भुलावै कोण. कबीर वाऱ्या नाव परे किया रायलूण. जिसहि चलावै पंथ तू तिसहि भुलावै कोण. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. वाऱ्या, वाऱ्या म्हणजे अर्पण करणं. राईलूण, राईलूण म्हणजे मीठ मोहरी. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीरांनी तर हरीलाच आत्मसमर्पण केलेलं आहे. मीठ मोहरी कोणी उतरवली आहे? हे ईश्वर, आता ज्या मार्गावरून तू प्राणी मात्रांना घेऊन जातोयस त्या मार्गापासून त्याला कोण बरं विचलित करू शकेल? दृष्ट काढण्यासाठी मीठ आणि मोहरी त्या व्यक्तीवरून ओवाळून अग्नीला समर्पण करण्याची पद्धत प्रचलित आहे. मोहरी तीक्ष्ण गंध आणणारा पदार्थ आहे. भूत प्रेतांना घालवण्यासाठी या द्रव्याचा उपयोग चरक काळापासून करण्याची पद्धती आहे. ह्या पद्धतीचाच कबीरांनी इथे उपयोग केलेला आहे. कबीर सांगतात की ज्याप्रमाणे व्यक्तीवरून मीठ मोहरी उतरून टाकल्यावर त्या व्यक्तीला दृष्ट लागली असेल तर तिचा प्रभाव नाहीसा होतो, त्याप्रमाणे मी स्वतःलाच भगवंतालाच अर्पण केलेलं आहे. आता मला मायेची दृष्ट लागणारच नाही. माया मला भ्रमवू शकणारच नाही. ज्या पंथावरून तू मला चालवतोयस त्या पंथावरून मला आता कोणीही ढळवू शकणार नाही. बली, बली म्हणजे अर्पण. कबीरांचा हा अर्पण भाव म्हणजेच परमात्म्यात मिळून जाण्याची सहज स्थिती आहे. कबीरांनी रामाच्या नावावरून स्वतःला ओवाळून टाकला आहे. हा अर्पण भाव तू तू करता तू भया मुखमे रही नहू ह्या एका दोह्यातूनही व्यक्त झालेला आहे. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या मराठी साखीबरोबरच आजचा भाग आपण पूर्ण करूयात. आत्मार्पण केले कबीराने जणू काढिली दृष्ट. ज्या मार्गावर हरी चालवी तोची दिसतसे स्पष्ट. आत्मार्पण केले कबीराने जणू काढिली दृष्ट. ज्या मार्गावर हरी चालवी तोची दिसतसे स्पष्ट.